जुलै महिन्यामध्ये राष्ट्रवादी या पक्षामध्ये फूट पडली। शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीमध्ये पडले। परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे हे अजित पवार गटामध्ये सहभागी झाले। त्याचवेळी परळी मतदारसंघातील तडफदार आणि धडाडीचे व्यक्तिमत्व असणारे बबन गीते यांचा जाहीर प्रवेश हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये झाला। ही बातमी राज्यभर पसरल्यानंतर सर्वत्र बबन गीते या नावाची चर्चा रंगू लागली। तर बबन गीते नेमके कोण आहेत व त्यांचा इतिहास काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मंगेश आणि चला तर सुरुवात करूया आजची बेधडक चर्चा। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सानिध्यात बबन गीते वाढले। पुढे गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मृत्यूनंतर बबन गीते यांनी पंकजा मुंडे यांना त्यांचा पाठिंबा दर्शवला। 2014 मध्ये त्यांनी त्यांना पाठिंबा दिला व पंकजाताई मुंडे या भरघोस मतांनी विजयी झाल्या। परंतु पंकजा मुंडे यांचे नेतृत्व बबन गीते यांना मान्य नव्हते, परंतु त्या गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची कन्या होती, त्यामुळे त्यांनी त्यांनाच पाठिंबा दिला। पुढील काही वर्षांमध्ये त्यांच्यात तीव्र मतभेद झाले व त्यांनी त्यांचा पाठिंबा पुढे धनंजय मुंडे यांना दिला। 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा पाठिंबा हा धनंजय मुंडेला होता व त्यावेळेस धनंजय मुंडे हे देखील भरघोस मताने विजयी झाले। पुढे धनुभावच्या सोबत राहून परळी पंचायत समिती त्यांनी लढवली आणि जिंकली सुद्धा। बबन गीते यांची पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी निवडणुकीमध्ये महिला निवडणूक लढवतात, परंतु निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचे सर्व कामकाज त्यांचा पती पाहतो। हे कायद्याने चुकीचे आहे। असेच काहीसे कृत्य बबन गीते यांच्या संबंधित आहे। सभापती पदी त्यांची पत्नी होती, परंतु बरेच कामकाज हे स्वतः बबन गीते पाहायचे। पुढे त्यांच्या या कार्याला विरोध होऊ लागला व त्यांना अनेक अडचणी येऊ लागल्या। त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले। धनुभाऊच्या गटाबरोबर वाद झाला व त्यांच्या पत्नीवरही बहुमतांनी अविश्वास ठराव आणला गेला। हेच ते कारण ज्यामुळे बबन गीते आणि धनंजय मुंडे यांच्यात फूट पडली। याच प्रकरणानंतर त्यांच्यावर अनेक आरोप आणि प्रत्यारोप झाले व त्यांना एका प्रकरणामध्ये जेलची हवाही खावी लागली। जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणामध्येच राहून प्रतिस्पर्धेला धडा शिकवायचा असा त्यांनी भक्कम निर्धार केला। जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडली व हीच संधी साधून त्यांनी धनंजय मुंडेच्या विरोधात शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। त्यांचा शरद पवार गटामध्ये जाहीर प्रवेश झाला व या कार्यक्रमास परळीमधून 1000 पेक्षा अधिक गाड्या बीडच्या सभेसाठी गेल्या। बबन गीते आणि त्यांच्या साथीदारांसोबत त्यांचा प्रवेश हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये झाला। पण महत्वाचा मुद्दा म्हणजे बबन गीते यांचा शरद पवार गटात प्रवेश घेतल्याने धनंजय मुंडे यांना किती फटका बसतो आणि जर यदा कदाचित परळी विधानसभा निवडणूक जर बबन गीते विरोधात धनंजय मुंडे अशी झाली तर काय होईल। बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वंजारी समाज आहे। बबन गीते आणि धनंजय मुंडे हे दोन्ही नेते वंजारी समाजाचे असल्याने वंजारी समाजाचे मते दोघांमध्ये विभागली जातील। बीड जिल्ह्यातील बहुतांश मराठा आणि मुस्लिम समाज हा शरद पवार यांना मानणारा आहे, त्यामुळे त्यांची मते देखील बबन गीते यांना जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या सर्व मतांचे नुकसान धनंजय मुंडे यांना पराभव करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, परंतु धनंजय मुंडे यांनाही मानणारा मोठा वर्ग हा बीड जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे त्यांना हरवणे हे देखील बबन गीते यांना अवघड जाणार आहे। तर यदा कदाचित निवडणूक मुंडे विरुद्ध गीते अशी झाली तर तुमचा पाठिंबा कुणाला असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।